बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। त्या इथंच कशाला आणायचे त्या मशीन्स? कारण त्यांनी 2 दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा 2 दिवस आधी पण आणू शकत होत्या, आजच का? कारण इथं जे आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे, जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय, त्या तिथं जी का मशीन्स आल्या ते आम्हाला संशयास्पद वाटतंय। तरी आमचा एक विषय आहे, आम्ही शासनाला विचारू शकतो, कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी बाहेर ठेवाव्या। 2 दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा। पण जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील। त्यांनी म्हणतात SRP CRP काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत, तरी पण आम्हाला इथले जे महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात। आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही CC फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं 2 दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं, ही आमची विनंती आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे। आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल। आम्ही हात जोडून विनंती करतोय, आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं, त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे, आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे, हे आम्हाला विनंती आहे। तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती। जय हिंद। तानाजी सातपुते, मिरज विधानसभा 281 चा अधिकृत उमेदवार। इथं मिरजमध्ये जी काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्स काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या, पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली ती 10 मिनिटं आणि ज्या 10 मिनिटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस इथं काय झालं माहीत नाही, पण मशीन्स बाहेरून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात हे असं आम्हाला आत्ता माहिती पडलं। पण माझी एक विनंती आहे, आत्ता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे, तर जी काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का? मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती